पुण्यातील आंबेगाव परिसरात घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर मोठ्या संतापाचं कारण ठरत आहे। आरोप असा आहे की गौरक्षक आणि हिंदुत्वाच्या काही कार्यकर्त्यांनी एका ट्रक चालकाला जबरदस्तीने शेण खायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला। मी शोएब नदाब आणि तुम्ही पाहत आहात न्यूज नेटवर्क 360। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 6 मार्च रोजी पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास मशीने भरलेला एक ट्रक काही गोरक्षकांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात आणला। यानंतर पोलिसांनी या ट्रक संदर्भात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तक्रार नोंद केली आणि ट्रक चालकावर अदाखलपात्र गुन्हा दाखल नोंद करायला सुरुवात केली। सगळं काही कायदेशीर प्रक्रियेने सुरू होता, पण काही वेळेनंतर सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये काही तरुण या ट्रक चालकाला मारहाण करताना दिसत आहेत। इतकंच नाही, त्या चालकाला जबरदस्तीने शेण खायला लावत असल्याचा व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। सगळ्यात गंभीर बाब म्हणजे हा प्रकार पोलीस ठाण्याच्या अगदी जवळच हाकेच्या अंतरावर घडल्याचा सांगितलं जात आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियामध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे। अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत। गौरक्षकाच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीचा असा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला? सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणात विराज सोडे, बिपाशा मणिकम आणि हेमंत गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत कलम लावली आहेत। कलम 196 धर्म किंवा जातीच्या आधारावर गटामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, कलम 299 एखाद्या धर्माच्या धार्मिक भावना जाणीवपूर्वक दुखावल्यास हे कलम लागू होते। कलम 352 एखाद्या व्यक्तीचा अपमान करून शांतता भंग होईल अशी परिस्थिती निर्माण करणे आणि कलम 115 जाणीवपूर्वक मारहाण करून दुखापत केल्यास या कलम अंतर्गत कारवाई केली जाते। जर गुन्हा अनेक लोकांनी मिळून केला असेल तर त्या गुन्ह्यासाठी सर्वांना समान जबाबदार धरले जाते। एक व्हिडिओ, काही मिनिटांची मारहाण आणि एक व्यक्तीचा सार्वजनिक अपमान, पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आल्यानंतर हे प्रकरण आता गंभीर स्वरूप धारण करत आहे। या घटनेचा तपास सध्या आंबेगाव पोलीस करत आहे। अशीच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज नेटवर्क 360।